दरम्यान नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून जेरबंद करण्यात आलंय। मात्र परिसरातील तणाव अद्यापही कमी झालेला नाहीये, कारण 2 दिवसांपूर्वी बिबट्यासोबत 2 बछडे देखील आढळून आले होते। आज बिबट्या मिळाला असला तरी त्या 2 बछड्यांचा अजूनही शोध लागलेला नाहीये। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाला मोहीम राबवावी लागणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी साम टीव्हीला बातचीत करताना सांगितली आहे। बरोबर आहे, कप्स कुठे आहे ते आपण वन विभागाच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करू आपण पुढे, कारण की जेव्हापर्यंत ते 2 पण भेटत नाही किंवा दुसऱ्या हद्दीत जर गेले असेल तर तिथे मिळत नाही, तोपर्यंत थोडंसं मलाही असं वाटतं की तो आपल्या हद्दीतच इकडे तिकडे फिरत आहेत ते, त्यामुळे त्यांना शोधणं फार गरजेचं आहे। तर त्यामुळे आम्ही पण आमदार साहेबांना विनंती केली की संबंधित डिपार्टमेंट आणि माननीय वन मंत्र्यां महोदयांपर्यंत हे मेसेज गेलं पाहिजे आणि जे आपलं सर्च ऑपरेशन होऊन जे कुठे कप्स असतील ते मिळाले पाहिजेत।